नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असावे घरकुल आपुले छान हे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. अर्थात हे झालं स्वप्न. जेव्हा वास्तविकतेचं भान येतं तेव्हा घर बघावं बांधून अशी धास्ती वजा रियालिटी चेक दाखवणारी म्हण म्हटली जाते. अर्थातच नवीन घर नवीन वास्तू खरेदी करताना अनेक दस्तऐवज हे अत्यावश्यक असतात. या दस्तऐवजांचा विचार करताना विहित कायद्यानुरूप ही इमारत किंवा ही सदर वास्तू ही बांधलेली आहे का यासाठी भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी याची नितांत आवश्यकता असते. पण त्याही आधी मुळात भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय, त्याची अत्यावश्यकता कशी आहे, ते नसेल तर काय आणि असेल तर काय असे अनेकविध मुद्दे प्रश्न आपल्या मनामध्ये असतातच. आणि म्हणूनच घर बघावं बांधून ही म्हण कशी आहे आणि त्याची मुळात चाचपणी करण्याची आवश्यकता का आहे. दस्तऐवज असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय काय त्याच्यामध्ये येऊ शकतं या सगळ्या बाबींचा अनुषंगिक विचार आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र किती महत्त्वाचं. आणि या दृष्टिकोनातनं माहिती करून देण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे पीपल्स मॅन अशी ज्यांची ओळख आहे आणि समाजासाठी समाजाचे प्रश्न घेऊन उभं असलेलं व्यक्तिमत्व माजी खासदार माननीय गोपाळ शेट्टी सर. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. धन्यवाद. वस्तुतः सरांची ओळख करून देण्याची काहीच गरज नाही. नाव हीच एक मोठी ओळख असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. तरी सुद्धा औपचारिकता पार पाडते. सरांविषयी सांगायचं तर मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर, विधानसभेचे 2 टर्ममधले सन्माननीय सदस्य, लोकसभेचे 3 वेळा सन्माननीय सदस्य अशी विविध पदं सरांनी भूषवलेली आहेत. बोरिवली कांदिवली परिसरात अनेक भूखंडांवर सुंदर बागा बालोद्यानं सरांनी विशेष लक्ष घालून विकसित केलेली आहेत. याचबरोबर उपनगरी गाड्यांच्या स्थानकांमध्ये लिफ्ट एस्कलेटर अशा सुविधा यांची तरतूद करण्यात सरांचं मोठं योगदान आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोअर क्लोजर्स असावीत यासाठी त्यांनी कायम मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगिक कृतीशीलता आता आपल्याला दिसत आहे. अनेक रक्तदान शिबिरं अनेक समाज कल्याणकारी उपक्रम सरांच्या नेतृत्वाखाली पार पडतात. बेस्ट कॉर्पोरेटर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहेच, किंबहुना असे अनेकविध पुरस्कार सरांच्या खात्यामध्ये जमा आहेत. लोकांच्या बाबतीत जनतेच्या बाबतीत सांगायचं तर जनता त्यांना पीपल्स मॅन असं म्हणून ओळखते. स्पष्ट वक्तेपणा हे सरांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि तेच आपला USP असल्याचं सर अभिमानाने सांगतात. सर सगळ्यात आधी जेव्हा आपण भोगवटा प्रमाणपत्र या मुद्द्याकडे वळतो तेव्हा त्याच्याही आधी असं मनामध्ये येतं की भोगवटा प्रमाणपत्र हा पुढचा मुद्दा झाला. त्याही आधी काही प्रमाणपत्र घरासाठी लागत असतील, घर वास्तू फ्लॅट कशासाठी, तर त्या अनुषंगाने काय विचार व्हावा. एकूणच थोडा एक छोटासा करेक्शन करून घेतो. पहिला आपण 3दा लोकसभेमध्ये म्हटलं, मी लोकसभेमध्ये 2दाच निवडून गेलो होतो, पण कामाचा दरारा इतका जास्त आहे लोकांना आजही मी खासदार आहे असं वाटतं आणि अनेक टर्म लोकसभेत केला असेल अशा प्रकारची ख्याती उभी झालेली आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे एखादी बिल्डिंग इमारत बांधत असताना महानगरपालिका अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये अट घालत असते, कंडिशन असतो. ते सर्व कंडिशन फुलफिल झालं का मग ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतो. अशा प्रकारची एक प्रथा आहे. परंतु गेल्या काही 3-4 दशकापूर्वी काही विकासकांनी डबल 2-2, 3-3 लोकांना एक फ्लॅट विकण्याचा प्रकार केलं आणि मग जो सक्षम होता तो फ्लॅटचा ताबा घेत होता आणि जो सरळ साधा माणूस आहे तो घरापासून वंचित राहत होता. हा एक प्रकार झाला. काही विकासक लोक आणि काही फ्लॅट खरेदीदारक लोक ऑक्युपेशन सर्टिफिकेट येण्याच्या आधीच इंटरनल फर्निचर वगैरे करण्यासाठी विकासकांकडनं ताबा घेत होते आणि मग फर्निचरचं काम पुरा झालं का ऑक्युपेशन आलं नाही तर राहायला सुरुवात केलं. असेही अनेक प्रकार घडले. आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट आता ह्याच्यामध्ये एक तर आपल्या देशामध्ये राजकीय लोकांबद्दल लोक नेहमी म्हणजे राजकीय लोक म्हणजे सर्व बेकारच असतात असं एक ख्याती झालेली आहे. तसं विकासकांच्या बाबतही एक ख्याती अशी झाली का विकासक म्हणजे सर्व गडबड घोटाळे करणारे लोक आहेत. पण माझं असं मत नाही आहे. एक 5% लोक सर्व क्षेत्रात चांगले वाईट असतात
आणि मोठ्या प्रमाणात चांगले लोक आजही आपल्या देशात कार्यरत सर्व क्षेत्रात आहे, म्हणून हा जग चाललेला आहे. हे जग परमेश्वरी कृपेने चाललेलं आहे. आमच्यासारखे राजकीय लोक किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टममुळे 50% हा जग आणि देश चालला असं माझं मत आहे. बाकी 50% कॉन्ट्रीब्युशन सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून चालतो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट राहण्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा अट आहे किंवा रूल आहे असं आपण म्हणूया. परंतु ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्यावर तुम्हाला राहताच येत नाही अशा प्रकारचा कुठे लिखित नाहीये. किंबहुना कॉर्पोरेशनच्या मॅन्युअलमध्ये जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय तुम्ही राहायला गेलात तर मग ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेत असताना तुम्हाला ₹500 पर फ्लॅट प्रमाणे आता बिल्डिंगसाठी केलंय असे एक रूलच मॅन्युअलमध्ये आहे. म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय तुम्ही राहू शकता. इट इज अंडरस्टूड. परंतु कायद्यामध्ये तसं नाहीये. परंतु कायद्यामध्ये बघायला गेलं तर आपण न्यायालयात जर तुम्ही गेला तर ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय तुम्ही राहू शकत नाही. आणि म्हणून वेलिंग्टन सोसायटीचा जो प्रकार आला त्याच्यावरती आपण बोलू पुढे. म्हणून हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे. परंतु ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसला आपल्याकडे तर काय काय अडचणी. एक तर पाणीचा रेट तुम्हाला दुप्पट द्यावा लागतो. पाणीचा क्वांटम आपल्याला कमी मिळतो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसलं का नॅशनलाइज बँक का लोन देत नाही. पूर्वीच्या काळात तर मुलीच कोणीच देत नव्हते. परंतु हळूहळू मग आमच्यासारख्यांनी भांडून किंवा सरकारी माध्यमातून थोडा मदत होऊन आता लोन प्राप्त होतो. परंतु समजा नॅशनलाइज बँकेने ठरवून मला नाही द्यायचं, आपण त्यांच्यावरती बंधन घालू शकत नाही. मग असे लोक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जातात. मग तिकडे या लोकांना अधिक व्याज भरावं लागतो. आणि म्हणून ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे, घेणंही गरजेचं आहे. म्हणूनच मग ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मग आपण रेरा कायदा आला देशामध्ये. रेरा इम्प्लिमेंटेशन. जेव्हा आपण भोगवटा प्रमाणपत्र याविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा एक महत्वाचा मुद्दा येतो सर, तो म्हणजे असा की या प्रमाणपत्रामुळेच आपण पुढचं पाऊल टाकू शकतो किंवा विहित कायद्यानुरूप ही इमारत ही वास्तू बांधणी झालेली आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं आणि त्या अनुषंगिक वाटचाल करणं हे सोयीचं होतं. आणि तिथे राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा ही सुरक्षिततेची पावती आहे किंवा हे प्रमाणपत्र आहे असं काहीसं म्हणता येऊ शकतं. यस. उदाहरणार्थ समजा एखाद वेळी परमेश्वर करून आग वगैरे लागू नये येणाऱ्या काळात. परंतु जर आग लागलं तर मग तिकडनं प्रारंभ होतो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय तुम्ही राहायला गेलात, ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय बिल्डरनी तुम्हाला राहायला दिलं आणि मग बिल्डरवरती कारवाई करण्यात येतो. उदाहरण आपल्या देशामध्ये सर्व चाललेलंच आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या नंतरही जर आग लागली तर मग सर्वात पहिला बिल्डरला पकडून त्याच्यावरती कारवाई करणं, जेलमध्ये घालणं हे सर्व प्रकार चालू आहे. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, मी तर असंही म्हणून राजकीय लोकांवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं बंधन पाहिजे. कारण आपलं एक नगरसेवक आहे, त्याला एक वॉर्डचा ज्युरिडिक्शन आहे. एक आमदार आहे, त्याला एक ज्युरिडिक्शन आहे. शेवटी आता बंधन नाहीये म्हणून कोणी लक्ष घालत नाही. आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे लोक विकासकांना मदत करतात आणि सर्व होत असतो. परंतु माझं मत आहे का ह्या सर्व गोष्टीवरती अनेकांचं बंधन असतं. शेवटी लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. नक्कीच. आणि त्या राजाच्या सर्व गोष्टी आपण लोकांनी परिपूर्ण केल्या पाहिजे. परंतु झालंय काय, कारण तो राजा आज कुमकुवत झालाय. त्याला वाटतच नाही मी राजा आहे. तो स्वतःहून सर्व अधिकाऱ्यांना डोक्यावर बसवतो, राजकीय लोकांना डोक्यावर बसवतो आणि त्या बसून तो आता इतका डोक्यात त्याचा बोज झालेला आहे, तो एकदम दाबला गेलेला आहे. तो आता आवाजही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. ही वास्तविकता आजची. आणि म्हणून मतदारांनाही थोडी जागरूकता निर्माण केली पाहिजे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसलं तर नगरसेवकांना जाऊन ठणकावून सांगायला पाहिजे आम्हाला प्राप्त करून द्या. ह्या सर्व स्टेजेस आहे. नगरसेवक लक्ष देत नसेल तर आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. शेवटी आज लोकशाहीमध्ये तुम्ही सरकार मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जाऊ शकता अशा प्रकारची व्यवस्था आहे. आता किती लोक जातात किती लोक नाही जातात हा नंतरचा भाग आहे. म्हणून माझा जो निरीक्षण आहे, ज्यांनी जायला पाहिजे ते जात नसल्यामुळे तिकडे एक बेस तयार झाला. मग तिकडे न जाणारे लोक जातात, गर्दी करतात आणि मग सिस्टम सर्व म्हणजे उदाहरणार्थ एखादा मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, त्यांना योग्य कामात जितकं लक्ष घातलं पाहिजे तितकं ते घालू शकत नाही. ही सुद्धा दुसरी वास्तविकता आहे. आणि म्हणून लोकांनी थोडा स्वतःची क्षमता किंवा जागरूकता वाढवल्या पाहिजे तर सर्व काही नीटनाट होऊ शकतो. सर्व काही बिघडलेलं आणि संपलेलं असा आपण समजण्याचं काय कारण नाहीये. म्हणजे सर तुम्ही जे म्हणता स्पष्ट वक्तेपणा हा तुमचा गुण हा तुम्ही प्रत्येक मार्गदर्शनामध्ये प्राधान्याने मांडता आणि त्यातनं हे दिसतच आहे. मी ते करत असतो म्हणून मला प्रत्येक गोष्टीमध्ये यशही प्राप्त होत असतं. आणि मी माझ्या पक्षालाही धन्यवाद देऊ इच्छितो, माझ्या नेतृत्वाला. मला कधीही कुठल्या जनहिताचं काम करत असताना माझ्या कुठल्याही नेत्याने मला कधी थांबवलं नाही. उलट मी यशस्वी झालो तो माझ्या पाठीवर शाबासकीचं काम दिलेलं आहे आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. गोपाल शेट्टी करतात म्हणजे जनहिताचा करतात आणि ते नीटनाट व्यवस्थितच करत असतील. अशा पक्षामध्ये पण एक
जागा निर्माण माझ्यासाठी झालेली आहे. कृतिशीलतेतनं कमावलेला हा विश्वास आहे. यस, हे पद आहे. सर, तुम्ही आता जेव्हा सांगत होतात की मतदार राजाने याबाबत जागरूक व्हायला पाहिजे किंवा संबंधित जी प्रणाली आहे त्यांच्याकडे जाऊन याविषयी बोलायला पाहिजे, हे सगळं आपण म्हणतो तेव्हा एक मुद्दा येतो, ते म्हणजे असं की संबंधित ठिकाणचे असलेले अधिकारी वर्ग आहेत किंवा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये एक सुसंवाद होणं अपेक्षित आहे का सर? नक्कीच अपेक्षित आहे आणि ही व्यवस्था होती सुद्धा. कारण मी कॉर्पोरेशनमध्ये असताना प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री हे सभागृहात यायचे आणि मग महानगरपालिकेचे ह्या शहराचे जे काही विषय आहेत त्यांना महापौर मांडायचे. आम्हाला लोकांनी भाग घेता येत होता त्यामध्ये आणि मग परत दुसऱ्यांदा येण्याआधी त्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे अशा प्रकारची काळजी घेतली जात होती सरकारमध्ये. परंतु आता ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की आता व्याप खूप वाढलेला आहे. बरोबर. शहर आणि सर्व जागरूकता वाढली लोकांमध्ये आणि म्हणून एक मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जाऊ शकणार नाही. तर येणाऱ्या काळामध्ये थोडं सिस्टममध्ये परिवर्तन करून शेवटी आपण परत त्या भागाला एक पालकमंत्री दिलेला आहे. तर पालकमंत्रींनी जायला पाहिजे. उदाहरणार्थ मुंबई शहराचा जर आपण लोकांनी विचार केला तर आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे आता पालकमंत्री आहेत. दोघेही सक्षम आहे. आशिष शेलारजी हे नगरसेवक पासून वर आलेले आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि प्रत्येक विषयाची जाण आहे. मंगलप्रभात लोढाजी हे व्यावसायिक आहेत. तर या दोघांनी मिळून जर येण्याचा एखादा प्रथा सुरू केला किंवा एकदा हे आले एकदा ते आले, पूर्वी वर्षाचा एकदा यायचा होतं तर 2 पालकमंत्री आहेत, 6 महिन्यात एकाने यायचा, दुसऱ्या 6 महिन्यात दुसऱ्याने यायचा. तर दोघांचा अनुभवाचाही लाभ मुंबई महानगरपालिकेला मिळेल आणि संपूर्ण शहरातल्या लोकांचे जे काही प्रश्न आहे तेही सोडवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. तर हे येणाऱ्या काळामध्ये संवाद जो आहे तो स्पष्ट होऊ शकतो आणि त्याचबरोबर दोघांकडे जेव्हा संवादासाठी जनसामान्य पोहोचतात तेव्हा त्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागायला नक्कीच एक मार्ग मिळू नक्कीच. शकतो. आज सर्व सत्ता अधिकाऱ्यांच्या हातात गेलेलं आहे. हो. राज्याचा एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री ज्यावेळी येतो तर बाबा 4 गोष्टी जर आमच्याबद्दल जर बोलले तर मग आमचा उद्या काय होईल ह्याची भीती एक अधिकाऱ्यांना होती ती आता संपलेली आहे. कोणी येत नाही. म्हणजे घरामध्ये आई वडील कामाला गेले असं तर मुलांना तो वेळ एकदम त्यांचा असतो. परंतु संध्याकाळ झाली का त्यांना येतात आई येईल वडील येतील. आता धास्ती असते. ती धास्ती होती पहिला, आता ती संपुष्टात आलेली आहे. म्हणून ही प्रथा आपल्याला पुन्हा प्रारंभ करावा लागेल. मी यावेळी दूरदर्शनला धन्यवाद देऊ इच्छितो का मला हा विषय मांडता आला आणि नक्की ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. कारण माझा एक स्वभाव आहे, मी आज इथे जे मुद्दे मांडेन त्या मुद्द्यावरती मी पुन्हा आता कामाला लागणार आहे. मी गेल्यावर परत ताबडतोब हा पत्र मी आशिषजींना आणि देवेंद्रजींना आणि बाकी सर्वांना लिहून बाबा ही प्रथा महानगरपालिकेचा भारतीय जनता पक्षाचा महापौर येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि आल्यानंतर ही प्रथा जर आपण लोकांनी सुरू केली तर 1 वर्षामध्ये खूप मोठा बदल ह्या मुंबई शहरासाठी आपण घडून आणू शकतो. इतकी ताकद या मुंबई शहरामध्ये आहे. नक्कीच. आम्हा जनसामान्यांसाठी हे अतिशय सकारात्मक असं हे चित्र आहे. याविषयी आणखीन बोलायचं सरांशी. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र किती महत्त्वाचं आणि आपल्या बरोबर आहे ते पीपल्स मॅन अशी ख्याती असलेले माननीय गोपाळ शेट्टी सर. सर, आपण जेव्हा ओसी विषयी म्हणत आहोत तेव्हा भोगवटा प्रमाणपत्र हे अत्यावश्यक आहे हे सगळ्यांना कळतंय, पण ओसी मिळायची बाकी आहे तोपर्यंत आपण राहायला जाऊ शकता असं काहीसं कधी कधी विकासकाकडनं सांगितलं जातं किंवा नागरिकांनी सुद्धा समज करून घेतलेला असतो. मग यावेळी काय करावं? तिथं जाऊन वास्तव्य केलेलं आहे, ओसीची वाट बघणं हे कितपत योग्य आहे किंवा कायदेशीर आहे हा एक मुद्दा आणि त्याला संलग्न मुद्दा असा येतो तो म्हणजे असं की ओसी मिळेल या आशेवर वास्तव्य करत असलेल्या काही इमारती आजही आहेत ज्यांचा ओसीचा प्रश्न, भोगवटा प्रमाणपत्राचा प्रश्न हा प्रलंबित आहे आणि पुढे काय असा एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे. आपण 2 टप्प्यामध्ये ह्याचं विश्लेषण करूया. अवश्य. एक टप्पा म्हणजे आता रेरा हा कायदा आल्यानंतर ऑक्युपेशन सर्टिफिकेट आता सर्व घेणं बंधनकारक झालेलं आहे आणि रिअल इस्टेटमध्ये पण खूप मोठा परिवर्तन आपल्याला होत असताना आपल्याला बिल्डर लोकांना, विकासकांना थोडी भीती कायद्याचा सर्व झालेला आहे. म्हणून आताचे ज्या काही इमारती लोक बुकिंग करतात किंवा फ्लॅट विकत घेतात ते ऑक्युपेशन घेऊनच राहायला जातात. आता मुंबई शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात, मी मुंबई शहरासाठी लढतोय परंतु हा विषय संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे. अगदी. ज्या बिल्डिंगला रेरा कायदा येण्यापूर्वी जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत,
आणि त्यामुळे त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं नाही, त्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आहे. आणि म्हणून आपण लोकांनी महाराष्ट्र सरकारला एम्युनिस्टी स्कीमसाठी मागणी केली आहे. एम्युनिस्टी स्कीम ह्यासाठी का 15 वर्षापूर्वी जो रेट होता किंवा जो भाव होता आणि त्या रेटप्रमाणे जर आज नॉर्मल कोर्समध्ये आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर लोकांना ते न झेपणारी गोष्ट आहे. कारण जितक्याला तुम्ही फ्लॅट घेतला नसेल तितका पैसा आत भरावा लागतो, तितका पैसा मधला फरक जो आहे मधला फरक आहे तो लोकांना झेपणार नाही. आणि म्हणून आशिष शेलारजी, मी, देवेंद्रजींनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली. बाबा गोपाल शेट्टी जे म्हणतात ते बरोबर आहे. ज्या नियमाने तुम्ही बिल्डिंगला परवानगी दिली त्या नियमाप्रमाणे तुम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट घ्या. मग त्यावेळचा जो दर होता त्या दराप्रमाणे लोक जर कुठे काही चुकीचं काम झालं असेल तर पैसे भरून रेग्युलाइज करून घेऊ शकतो. आता लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट येऊ शकतो, बाबा रेग्युलरायझेशन जर आज होत असेल तर मग त्यावेळी का झालं नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. कारण आता आपण रोड सर्व रस्ते मोठे मोठे करायला लागले, कारण लोकवस्ती वाढलेली आहे. हो. आणि रोड बीटचा FSI हा एक नवीन प्रकार आता आला. सुरुवातीला एक FSI प्रमाणे बिल्डिंग बांधली जात होती, नंतर TDR कन्सेप्ट आल्यामुळे 2 FSI झालं, नंतर 35% फंजिबलमुळे 2.7 पर्यंत आपण पोहोचलो. आता 3, 4, 5 FSI पर्यंत आपल्याला जाता येतो. कायद्यामध्ये तसा बदल झालेला आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जे काय FSI व्हायलेशन बिल्डिंग असेल तर तेही आता आपण आताच्या कायद्याप्रमाणे रेग्युलाइज करून घेऊ शकतो. MRTP ऍक्टमध्ये ही प्रोव्हिजन आहे, ज्या गोष्टी तुम्ही नियमित करू शकता ते तोडफोड करून लोकांना तुम्ही सतवू नका. म्हणजे असा शब्दाचा त्याचा उल्लेख नाही, हे गोपाल शेट्टींचा भाषा आहे, कारण मी पीपल मॅन असतो. कायदेशीर तरतूद जी आहे कायदेशीर ती त्यांच्या तरतूद, भाषेमध्ये आहे. कायदेशीर तरतूद मतितार्थ तुम्ही सांगत आहात ते आहे. हो, तर कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि म्हणून परत आता FSI वाढलं, आताच्या कायद्याप्रमाणे आपण करायला गेलो तर खूप महाग पडतो लोकांना. म्हणून एम्युनिटी स्कीम ज्या साली बिल्डिंग बांधण्यात आली, त्यावेळी बांधत असाल त्यांचा जो काही रेव्हेन्यू वगैरे बाकी असेल तर ते तुम्ही वसूल करा त्यांच्याकडनं. आणि म्हणून रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे म्हणून आपण आता मागणी करतोय. जवळजवळ तत्वता सर्वांनी मान्य करून घेतलेलं आहे. फक्त एकच मुद्दा आहे, 2012च्या नंतर ज्यावेळी सुबोध कुमार आयुक्त म्हणून काम करत होते त्यांना ह्या सर्व गोष्टी कळलं का विकासक लोक मोठ्या प्रमाणात FSIची चोरी करत होते आणि अनापसनाप प्रकारे बिल्डिंग बांधलं. लोकांना माहित नव्हतं, लोकांनी घेतलं, म्हणून त्यांनी कायद्यामध्ये बदल केला. आता एका कमिशनरला कळलं बाबा हे आपल्या चुकीमुळे सर्व होतोय आणि त्याने तो कायद्यामध्ये बदल करून आता FSI व्हायलेशन बिलकुल होत नाही. नेट टू नेट कार्पेट एरियाप्रमाणे आपण आलोय. परंतु ज्यावेळी जो नियम होता त्या नियमाप्रमाणे बिल्डिंग बांधलं, लोकांनी घेतलं, आता तुम्ही त्यांना म्हणणार बाबा ह्या नवीन नियमाप्रमाणे पैसे भरा, तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून सर्वांना संबंधितांना मी समजून त्यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ सरांनी मान्यताही दिलेली आहे. आशिष शेलारजी हे ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांनी हा विषय एकदम धरून लावला. मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून. आणि मुंबई भारतीय जनता पक्षाच्या आत्ताचे अध्यक्ष अमित साटमजी ज्यांनी एक कमिटीची गठन केलं, त्यांनी केलं आणि त्याचं अध्यक्षपद मला त्यांनी सांगितलं तुम्हीच हे काम करा म्हणून. आणि त्याच्यात आम्ही काही ॲडव्होकेट वकिलांना घेतलं, काही आर्किटेक्ट लोकांना घेऊन एक मसुदा बनवून दिलं. आणि तो मसुदा जर मान्य झाला तर मुंबई शहरातल्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि मला वाटतं की ह्या आठवड्यामध्येच सरकार ती योजना जाहीर करेल, अशा प्रकारच्या स्थितीत आपण पोहोचलेलो आहोत. मोठी घोषणा तुमच्याकडून, मोठी घोषणा येणार आहे. नक्कीच याविषयी आणि बोलूया. त्याच्यात दुधात साखर सारखा तुमचा आजचा इंटरव्ह्यूचाही भाग त्याच्यात दिसून येईल आपल्याला. अरे वा, मस्तच. एक फोन आलेला आहे, तुमच्या परवानगीने तो घेते. आपल्याशी अजिंक्य गोरे बोलतायत बदलापूरहून. नमस्कार अजिंक्यजी, प्रश्न विचारा. मी अजिंक्य गोरे बोलतोय. मला विचारायचं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका OC देण्यामध्ये काय असते, मला याबद्दल काय सांगाल? धन्यवाद. नक्कीच स्थानिक स्वराज्यांची भूमिका खूप मोठी आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था फक्त रूल बनवू शकतात, ते कायदा बनवू शकत नाही. म्हणून त्या शहरासाठी जो जो कायद्यामध्ये बदल करण्याचा आहे ते आपण फॉरवर्ड करतो सरकारकडे आणि सरकारने त्याला मान्यता दिल्यानंतर मग तो अंमलात येतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोक त्याला अंमलात आणू शकतात. अशा प्रकारची स्थिती आहे. आता एम्युनिटी स्कीम आपण जे मुंबई शहरासाठी आम्ही भांडतोय ते मुंबई शहरासाठी एकदा लागू झालं तर नंतर आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या महानगरपालिका नगरपालिकापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. कारण प्रत्येकांचा कायदा वेगळा आहे. मुंबई महानगरपालिकेचाही कायदा आहे, ठाण्याचा वेगळा आहे, पुण्याचा वेगळा आहे, नवी मुंबईचा वेगळा आहे. हद्द बदलली का कायदा बदलतो आणि त्या लोकांनी त्यांच्या अडचणीनुसार पुटअप केलं. एकदा कायदा महाराष्ट्र शासनाने मुंबईसाठी निर्णय घेतला तर हा निर्णय सर्वांसाठी लागू येणाऱ्या काळासाठी होऊ शकतो. तर एक खूप मोठा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
सर, जेव्हा आपण असं म्हणतो, तुम्ही म्हणाल तसं की मधला फरक जो आहे तो नागरिकांना जबरदस्त पडतो आहे. हो. पण मुळातच ह्या सगळ्याच्याही अलीकडे मी थोडंसं असं येऊ इच्छिते. आज मालमत्ता खरेदी हा एक आयुष्यभराचा मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे, किंवा त्यासाठी एक टप्प्याटप्प्याने पुढे काय हे भवितव्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपाशी हा ताण पास ऑन होतो आहे, असं काहीसं चित्र थोडंसं दिसतं आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमती या पार्श्वभूमीवर घर किंवा मालमत्ता खरेदी ही अशक्यप्राय गोष्ट व्हावी, इतकं सगळं कठीण झालंय का हो? नक्कीच खूप कठीण झालेलं आहे, कारण मी एक सामान्य घर परिवारातून आलेला व्यक्ती आहे. परत मला पक्षाने नगरसेवकपासून तर खासदारपर्यंत काम करण्याची संधी दिली आहे आणि मला ह्या सर्व गोष्टीचा खूप नॉलेज ज्ञान आहे. आणि मला असं नेहमी वाटतं हे जनतेकडनं प्राप्त झालेलं आहे. तर जे जनतेकडनं प्राप्त झालं ते मी माझ्या मनात ठेवून चालणार नाही, तर ते जनतेसाठी उपयोग व्हावा म्हणून मी माझा सर्व प्लॅटफॉर्मचा उपयोग करत असतो. मालमत्तेच्या बाबतीत मी तुम्हाला फार लांब नेऊ इच्छित नाही. आपण मुंबई सोडून नवी मुंबईला जाऊया. खूप मोठं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई सोडून तुम्ही वसई, पालघर, बोईसरपर्यंत गेलात, आजही 3,500-4,000 रुपये पर स्क्वेअर फीटने आपल्याला फ्लॅट मिळतो. अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतो, तिथेही स्टीलचा रेट तोच आहे, सिमेंटचा रेट तोच आहे, कडिया बिगारी कामगारांचा रेटही तोच आहे. तर इतका मोठा डिफरन्स का? तर अनेक लोक म्हणतात बाबा तिकडे जमीन स्वस्त आहे, मुंबई शहरामध्ये जमीन महाग आहे. मान्य केलं. परंतु जमीन मुंबई शहरामध्ये महाग असलं तरी जमीन महाग हाच एक मुद्दा नसून मुंबई महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट चार्ज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझा आवाज माझ्या पक्षातले लोक आता ऐकत असतील. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला शहरातल्या लोकांना न्याय द्यायचा आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. शेवटी मुंबई महानगरपालिका, मी ज्यावेळी 96 पर्यंत होतो आम्ही डेफिसिटमध्ये होतो, आता आपण सरप्लसमध्ये आहोत. म्हणजे पैसा करदात्यांकडनं जितका हवा आहे त्यापेक्षा जास्त येतो. आता जास्त आलेला पैसा परत टेंडर, अमुक तमुक, लागलेले टाईल्स परत काढायचे, बांधलेले गटर परत तोडायचं, हा सर्व प्रकार चालू असतो. कारण पैसा असला का ते कॉन्ट्रॅक्टर नावाचा एक प्राणी असतो, IAS ऑफिसरांना काम करावं लागत नाही, ते लोक सर्व शोधून आणतात, साहेब इथे पैसा आहे, काम काढा. आणि म्हणून पैशाचा समाजामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पैशाचा अभावही नसावा आणि प्रभावही नसावा. अभाव असला की तुम्ही जगू शकणार नाही, प्रभाव असला तर सर्व व्यवस्था कोलमडू शकतो. ह्याच्यावरती आपण लोकांनी खूप लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हा डेव्हलपमेंट चार्ज जो 40, आता उदाहरणार्थ बोरिवली पूर्वेला 20-25 हजार रुपयामध्ये आपल्याला फ्लॅट मिळतो पर स्क्वेअर फीट. तर ह्याच्यातूनच 16%, 40% जर महानगरपालिकेच्या तिजोरीत गेलं तर किती मोठ्या प्रमाणात 8-9-10 हजार रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जातो. आता हे 10 हजार रुपयामध्ये संपूर्ण बिल्डिंग उभा करायचा वगैरे वगैरे सर्व आहे. आणि म्हणून उपनगरामध्ये सर्व विकासकही खूप मोठ्या प्रमाणात फेल गेले. उदाहरण तुम्ही मुंबई शहराचं जर बोललो तर तुम्ही जूला मोठ्या प्रमाणात रेट आहे, 50-60 हजार रुपये स्क्वेअर फीट, आता 1 लाखापर्यंत पोहोचलंय. मुंबई शहरातलं 1 लाख रुपये स्क्वेअर फीट आपण क्रॉस करून गेलोय. कुठे 1 लाख रुपये स्क्वेअर फीट, आणि त्यात मुंबई शहरात बोरिवलीला आपण दैसारला गेलो 20 हजारामध्ये आजही तुम्हाला घरं उपलब्ध आहेत. तर हा जो गॅप आहे आपल्याला कुठेतरी मध्ये आणावा लागेल. मध्ये आणावं लागेल. सुवर्ण मध्य गाठणं किंवा असं आपण मानून चालावं, शहराभागेत काही धनाढ्य लोकांना परत त्यांचा एक मोह आहे, जूला गेलो का माझा स्टेटस वाढतो, कोलाब्याला गेलो का माझा स्टेटस वाढतो. ठीक आहे, अशा काही एरियांसाठी तुमचा स्टेटस वाढवण्यासाठी तुम्ही रेट वर घेऊन ठेवा. परंतु उपनगरातल्या लोकांनी, सरकारने एक इनर आय म्हणूया आपण, अंतरात्म्याचा विचार करून ते जगू शकतात अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला शेवटचा एक मुद्दा सांगतो. आज मुंबई शहरामध्ये एक सामान्य व्यक्तीला संपूर्ण आपलं आयुष्य घालवावं लागतो एक घर बनवण्यासाठी. तो सामान्य माणूस असेल तर 400 स्क्वेअर फीटचं घर बनवण्यासाठी संपूर्ण त्याचं आयुष्य संपतो. त्याला असं वाटतं माझी मुलं सुखाने जगतील, परंतु ज्यावेळी त्याची मुलं मोठी होतात परत 2 रूम आणि 3 रूमचा कन्सेप्ट आलाय, परत त्याला बँकेतून लोन घेऊन, म्हणजे माणसाचा एक घर बनवण्यामध्ये संपूर्ण आयुष्य बिघडतो. तर तो जीवनाचा जो आनंद घ्यायचा आहे तो घेऊ शकत नाही, त्याची पत्नी घेऊ शकत नाही, पत्नीपासून झालेली मुलं, परत ऍडमिशन, स्कूल फी, एखादा आजार पडू नये, परंतु पडला तर काय मोठं अनाप सर्व बिल येतं लोकांच्या हातामध्ये. म्हणजे जगणं कठीण झालंय. आपण जगण्यासाठी काम करतो का काम करण्यासाठी जगतो, हा एक वेगळं चक्र तयार झालंय सर. की एक प्रश्न, एकदा एक घर झालं की पुन्हा ह्याच्याहून मोठं हे पुन्हा संपत नाहीये आणि त्या चक्रामध्ये पुढची पिढी अडकत जाते. कारण सिस्टम डेव्हलप झाली. आता पहिला विचार होतो कुठे राहतो,
तिथे एक स्लम म्हटलं का झोपडपट्टी राहतो, मग त्याला बिल्डिंगचं नाव सांगायला लागतं, या बिल्डिंगमध्ये राहतो, तर बिल्डिंगमध्ये राहतो इतकं सांगून लोक समाधानी होत नाही, पण परत 2 रूम आहे का 2 रूम, म्हणजे माणसाचं स्टेटस त्याच्यावरून जाणून घ्यायचं. म्हणजे लोक त्या मोहात सर्व बदल 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 करत चाललेलं आहे. एक फोन आलेला आहे आपल्यापाशी. विजय पाटील आपल्याशी बोलतायत वाड्याहून. नमस्कार विजयजी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सरकार जेव्हा ओसी भोगवाटा प्रमाणपत्र वितरण करत आहे तेव्हा सागरी, नागरी आणि शहरी आणि ग्रामीण या भागामध्ये जे काही जनता आणि जे काही सरकार आहे यांचा म्हणजे फायदा काय होतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की या कर प्रणालीद्वारे शासन काय कशासाठी यूज करतं. मला वाटतं ह्या विषयाचं मी उत्तर दिलेलं आहे. ओसी असलं तर काय त्याचा लाभ आहे, नसलं तर काय त्याचा नुकसान आपल्याला भोगावं लागतो. परत एकदा सांगेन का ओसी असलं तर आपल्याला बँकेतून लोन सहजप्रमाणे मिळू शकतो. ओसी असलं का पाणीचा रेट जे दुप्पट भरावा लागतो तो भरावा लागत नाही. अधिक बाकीचे असेसमेंट करमध्ये थोडाफार वाढ घेतात तो आपल्याला भरावा लागणार नाही. आणि परत एक मुद्दा मी सांगायचं राहून गेलं, जर तुमच्याकडे ओसी असली तर तुम्हाला तुमचं घर विकताना परमेश्वर करून विकू नये, कोणी मोठा घ्यायचा असेल तरच विका. परंतु जर विकायचं असेल तर परत ओसी आहे की, कारण आता लोक जागरूक झाले, ते पहिला विचारतात ओसी आहे का, तर ओसी आहे तर त्याला एक रेट मिळतो, आणि ओसी नसला तर परत एक त्याला रेट कमी मिळतो. हा एक सर्वात मोठा विषय आहे. म्हणजे आताही समजा ह्या नवीन स्कीम प्रमाणे तुम्हाला ओसी घेण्यासाठी थोडाफार पैसे खर्च करावं लागलं तर ते लोकांनी करावं, कारण तुम्हाला तुमचा फ्लॅटचा व्हॅल्यू त्याच्यामुळे वाढतो. ती गुंतवणूक आहे असं आपण म्हणूया. एक प्रकारची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूकच आहे. नक्कीच. याविषयी आणखीन जाणून घ्यायचं. छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत माजी खासदार माननीय गोपाळ शेट्टी सरांशी, आणि आपला विषय आहे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र किती महत्त्वाचं. सर, मुळात तुमची जेव्हा आपण राजकीय कारकीर्द बघतो तेव्हा स्पष्ट वक्तेपणासाठी आपण प्रसिद्ध आहातच, आणि त्याचबरोबरीने समाजोपयोगी कल्याणकारी उपक्रम समाजामध्ये राबवण्यासाठी आपण सज्ज असता. पण मुळात ओसीचा मुद्दा किंवा कुठलाही काय म्हणतो विकासकांचे मुद्दे आणि ग्राहकांचे मुद्दे हे घेऊन आपण पुढे मांडावेत. एक शासनामध्ये आणि आपला सामान्य नागरिकांमध्ये एक संवाद असावा. ही भूमिका आपण कशी काय घ्यायची ठरवलीत? कसं काय हा विचार मनामध्ये आला? बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरातूनच असतो. घर आपलंच आहे. आई असते, वडील असतात. मुलांच्या ज्या काय अपेक्षा असतात त्या आई भांडून वडिलांकडनं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असते. तसंच मला नेहमी वाटत असतं की जनप्रतिनिधींनी, सरकार हे आपला मायबाप आहे, हो, आणि जनप्रतिनिधींनी आईच्या भूमिकेवर यायला पाहिजे. लोकांच्या ज्या काही गोष्टी त्यांना अडचणी आहेत त्या आपण सरकारपर्यंत पोहोचवायचं. माझ्या बाबतीत हे एक बाजारात चर्चा असते, गोपाळ शेट्टी हे सरकारबरोबर आपलं सरकार असलं तरी भांडत असतात. मला असं कधीच वाटत नाही. मी त्याचं स्पष्टीकरण असं देईन, विरोधी पक्षामध्ये आम्ही असताना विरोधी पक्षाकडनं ह्या गोष्टी 10 गोष्टी मागत असतो, झालं, आणि त्या गोष्टी होत नाही म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आणि आम्हाला निवडून दिल्यानंतर जर आम्ही आता आपला सरकार आहे म्हणून गप्प बसलो तर मग 5 वर्ष निघून जातात. लोकांच्या आशा अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणून मला नेहमी असं वाटतं, आपल्या सरकारला तर मी जर कुठे चुकलो तर माझं सरकार कान पकडून मला सांगेल बाबा हे चुकीचं आहे, परंतु मी गप्प बसलो तर सरकारला कळणार कसं? आणि म्हणून सरकारकडनं ह्या सर्व गोष्टी करून घ्यायला पाहिजे हे मला नेहमीच वाटत होतं. आणि मी स्पष्ट वक्ता किंवा माझी लोकप्रियता ज्यामुळे पण झाली असेल तर मी लोकांचे विषय न घाबरता मांडत असतो. पब्लिकमध्ये मांडत असतो, मीडियामध्ये मांडत असतो, नगरपालिका, विधानसभा, लोकसभेमध्ये मी मांडलं. 10 वर्षाचा मला रेकॉर्ड तुम्ही काढून बघितलं तर लोकसभेमध्ये पण बेधडक मांडलं मी, कारण लोकांचे विषय असतात ते सर्व. आणि त्याच्यातूनच लोकांना वाटतं हा आपला माणूस आहे, माझ्या मनातल्या गोष्टी तो मांडतो. कारण लोकशाहीमध्ये, आणि मी हे भाषणामध्ये हेही सांगितलं, मी जिकडनं निवडून येतो तिकडे माझ्यापेक्षा बुद्धिमान लोक खूप असतील, परंतु त्यांना इथे येऊन भाषण करण्याची संधी नाहीये. त्यांनी मला पाठवलेलं आहे, तर त्याचा आवाज मी ह्या सभागृहाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतोय. आणि म्हणून मला त्याच्यातून सक्सेस मिळत गेला. नाही तर तुम्ही लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये जावा, हजेरी झाली का साईन करून परत या. 100% हजेरी करूनही तुम्ही काही बोलला नाही तर तुम्हाला कोण विचारणारे नाहीयेत. परंतु मला असं नेहमी वाटतं बाबा, लोकशाहीचा हा सर्वात मोठा एक भाग आहे. लोकांचा जे काही समस्या, आवाज आहे ते तुम्ही संबंधित ठिकाणी पोहोचवलंच पाहिजे, आणि ते मी पोहोचत राहिलो, आजही पोहोचवतो. आज माझ्याकडे कोणताही पद नाही,
तरी सुद्धा मी लोकांचा विषय घेऊन भांडत असतो आणि मी त्यात सक्सेस होतो, कारण तो माझा विषय नाही, तो लोकांचा विषय आहे. आणि सरकार नेहमी मदत करत असते, कारण सरकारला ह्या सर्व गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात ना, करण्यासाठी ते सत्यावर आलेले आहेत. आणि हे बेधडकपणे मी करत असतो आणि अन्य लोकांनी करावं. तुमच्या भाषणांनाही नेहमी दाद दिली जाते सर. भाषण मी तसं काय वक्ता नाहीये. माझ्या भाषणापेक्षा माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्याला लोक इम्पॉर्टन्स देतात. मुद्दे महत्वाचे असतात. मुद्दे महत्वाचे असतात. मुद्दे कोणाचे असतात? गोपाल शेट्टीचे नाही, मुद्दे जनतेचे असतात. वा. म्हणून त्याच्यात मला यश प्राप्त होत असतं. सर, आपण बघायला गेलं तर अनेक भूखंड जे आहेत ते रिकाम्या भूखंडांना आपण पश्चिम उपनगरामध्ये सुंदर बागांचं रूप दिलेलं आहे. ही संकल्पना मुळात मनामध्ये येऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही कशा पद्धतीने येत गेलं हे सगळं? ह्यालाही मी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा कॉर्पोरेशनमध्ये 96ला सत्ता आली. पहिल्यांदा मिलिंद वैद्य म्हणून महापौर झाले आणि 97ला महानगरपालिकेकडे पैसा नव्हता. 8 कोटीचा डेफिसिटमध्ये होतो आम्ही. आणि महानगरपालिकेकडे रिझर्वेशनच्या माध्यमातून आलेले प्लॉटवरती परत लोक झोपड्या बांधत होते. कॉर्पोरेशनकडे तिकडे सेक्युरिटी ठेवण्याचे आजही नाही सेक्युरिटी, पण आज एन्क्रोचमेंट कमी झालेलं आहे. तर हे काय व्हायला पाहिजे? एक नवीन पॉलिसी आणली आम्ही लोकांनी, किंवा लोकवर्गणीतून आपण हे सर्व उभा करावं आणि स्थानिक संस्थाला देऊया चालवण्यासाठी. आणि त्या माध्यमातून पोयसा जिमखाना, वीर सावरकर ह्या 2 संस्था निर्माण करून मी 12 एकर आणि 7 एकरचं भूखंड घेतलं. लोकांकडनं पैसे जमा करून आम्ही ते डेव्हलप केलं पूर्ण. आणि आजही एंट्री फी तिकडे 2च रुपये आहे. आणि आमचा पोयसा जिमखाना आणि वीर सावरकर हे 2 क्लब असे आहेत ज्यांचे मेंबरशिपचे पैसे आम्ही परत दिले, कारण परत सरकारने स्टे दिलं. स्विमिंग पूल वगैरे तिकडे आपण बांधू शकत नाही. ते पैसे बँकेत ठेवून व्याज वाढत गेला. प्रामाणिकतेने काम केलं सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. तर त्या पैशाच्या माध्यमातून जे खर्च करून उरलेले पैसे आम्ही मेंबर्स लोकांना परत दिले. आणि 2 हे प्रकल्प इतक्या चांगल्यापणे बांधून मी चालवलं तर लोक आकर्षित झाले. मग नंतर आमदार खासदार फंडातून बांधून त्यात लोकांना तुम्ही बघा, तुम्ही नीटनाट करा, याचं मेंटेन करा. आणि बघता बघता कॉर्पोरेशनचाही पैसा फार न लावता डेव्हलपमेंटही झालं आणि त्याचं देखरेखही झालं. आणि आज उत्तर मुंबईत एक जनता स्वतःच एक म्हणजे राखणदारीचं काम करतात. त्यांना वाटतं की ही प्रॉपर्टी आपली आहे, ही महानगरपालिकेची नाही आहे. अर्थात ती प्रॉपर्टी आपलीच आहे, मुंबईकरांची प्रॉपर्टी, टॅक्स पेयर लोकांच्या पैशातून निर्माण झालेली ती प्रॉपर्टी आपलीच आहे. परंतु काही ठिकाणी लोकांना वाटत नाही. काही लोकांना वाटतं हे भारतीय जनता पक्षाचा आहे, ते शिवसेनेचा आमदार खासदार असेल तर त्यांचा आहे किंवा महापालिकेचा आहे. असं नसून तो तुमचाच आहे हे मी लोकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने चालतो आज. म्हणून उत्तर मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही आहे. उत्तर मुंबईच्या गार्डन प्लेग्राऊंडमध्ये कोणी जाऊन झोपा काढतो किंवा वेसन तिकडे करतो, चुकीच्या पद्धतीने वापर केला जात नाही, अतिशय योग्य पद्धतीने त्या बागांचा वापर केला जातो. त्याचबरोबर खेळांनाही प्रोत्साहन तिथे दिलं जात आहे. नक्कीच. एक फोन खोळंबलेला आहे. विवेक राणे आपल्याशी बोलतायत लालबागहून. नमस्कार विवेकजी. नमस्कार मॅडम, मी लालबागहून विवेक राणे बोलतो आहे. लालबागमध्ये बऱ्याच इमारती पुनर्विकसित उभ्या आहेत, बांधून झालेल्या आहेत. आतल्या काही कारणांमुळे, आतल्या बिल्डिंगच्या आतल्या कारणामुळे बाहेरून इमारत छान चौकी दिसते, पण ओसी मिळत नाहीये म्युन्सिपाल्टीमध्ये. एक तर बिल्डर टॅक्स भरत नाहीये किंवा आपली काही कामं बाकी आहेत. आणि अशा अवस्थेत लालबागमध्ये जबरदस्तीने रहिवाशांना बिल्डिंगमध्ये घुसवलं जात आहे आणि नंतर मग त्याचे परिणाम रहिवाशांना भोगावे लागतात. आता आमची रंगारी बरंच रंगारी यायच म्हणून त्यांनी इमारत बांधली आहे, बाहेरून छान खूप दिसते, आतमध्ये इतकी कामं बाकी आहेत आणि त्याही काही रहिवाशांना त्यांनी आतमध्ये घुसवलंय. आणि आम्ही जागरूक नागरिक म्हणून राहिलो, ओसीची वाट बघत आम्ही रस्त्यावरती आहोत आणि ते सेलेबलमध्ये विकत घेतलेले आणि काही रहिवाशी आतमध्ये जाऊन मजेत राहत आहेत. तर याच्यावरती सरकार कधी निर्णय घेणार आणि काय निर्णय घेणार आहे? मुद्दा पोचलाय. विवेकजी, चांगला मुद्दा. आणि ह्या सर तुमच्या मुद्द्यासाठीच आम्ही आता झटतोय किंवा भांडतोय. आणि नक्कीच या आठवड्यामध्ये ती योजना जाहीर होणार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण काही गोष्टी आपण लोकांनी थोडं समजून घ्यावं लागेल. आता आज ऑक्युपेशन घेत असताना आपण बिल्डरला सांगणार बाबा असेसमेंट टॅक्स जर बाकी असेल तर तुम्ही भरा. तर बिल्डर म्हणतो बाबा तुम्ही राहता टॅक्स तुम्ही भरा ना. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही म्हणून सर्व बिल्डरनी मुंबई शहरामध्ये एक पॉलिटिकल वातावरण हेही लोकांनी निर्माण केलं. ऑक्युपेशन येईपर्यंत सर्व बिल्डरनीच करायचं. बिल्डरनी त्याच्या बिल्डिंग बांधेपर्यंत, आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये सुविधा दिल्या नाही, ते सुविधा त्यांनी द्यायला पाहिजे. परंतु महानगरपालिकेचा टॅक्स तुम्ही ज्या दिवशी तिथे राहायला गेलात त्या दिवसापासून जो टॅक्स येतो ते तुम्ही भरायला पाहिजे. तो विकासक नाही भरणार. आणि मग ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी एक अट हे सुद्धा आहे, महानगरपालिकेचं असेसमेंट बिल भरलं का ते दाखवल्यानंतर मग ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतात. आता इथे विकासक आणि राहत्या लोकांचं भांडण आहे.
राहते लोक म्हणतात तुम्ही भरा, विकास म्हणताना तुम्ही राहिलात तुम्ही भरा, ते देत नाही आणि म्हणून ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही. आणि म्हणून कुठेतरी आपणही थोडा प्रॅक्टिकल व्हावं लागेल. शेवटी बघा, जे माझा नाहीये ते मला मिळणारच नाही, कितीही भांडलो तरी, कितीही भांडलो तरी. तर कशाला आपलं आयुष्य घालवायचं? त्यांच्याकडनं विकासाचा जो काम असेल, थोडा प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. जे आपला बोजा आहे तो आपण लोकांनीच कमी केला पाहिजे. आपला बोजा दुसरा कोणी कमी करणार नाही. विकासकांनी जो करायचा तो विकासकांना करून घ्याच तुम्ही. आणि आता एक सिस्टम झाले, तर बीजेपीचा नगरसेवक थोडा उघडपणे बोलवणार नाही, हे तुम्हालाच भरावं लागेल. मग आता राजकीय पक्ष मुंबई शहरामध्ये 6 आहेत, दुसऱ्याकडे जातात, तिसऱ्याकडे जातात, आणि तो म्हणतो हा गिराक गेला नाही पाहिजे माझ्याकडनं, नाही बघतो कसा नाही करत, मी करून देईन. वर्ष 2 वर्ष 5 वर्ष ह्याच्यातच निघतात आणि लोक काहीच होत नाही. म्हणून लोकांनीच आता एक चांगली मुद्दा सर्व मुंबई शहरासाठी मी मांडतो. आता जो आपण नियम करतो तो असा नियम करतो, सोसायटीनी सर्व मिळून ऑक्युपेशनसाठी अप्लाय केलं तर सोसायटीला देणार. लँडलॉर्डचा, बिल्डरचा, आर्किटेक्टचा एनओसीची काही गरज नाही. पहिल्याच्या नियमामध्ये आर्किटेक्टचा एनओसी पाहिजे. परत आर्किटेक्टला बिल्डरने फी दिला नसेल तर तो एनओसी देत नाही, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं नाही. असे अनेक मुद्दे होते. तर आपण आता एकदम सुटसुटाट करतो. एका व्यक्तीने सुद्धा ऍप्लिकेशन जर केलं तर त्याला ऑक्युपेशन त्याचा फ्लॅटचा मिळेल, इतकं आपण इतकं चांगली इतकी मोठी गोष्ट करतो. माझी विनंती आहे सर्व सोसायटीनेच सर्वांनी एकत्र येऊन ऑक्युपेशनसाठी अप्लाय करा. परंतु काही कारणामुळे जर होत नसेल तर एकट्याने अप्लाय केलं तरी सुद्धा होऊ शकतो. आता तुम्ही म्हणणार एकटा अप्लाय कसा करू शकतो? स्क्वेअर फीटला किती पैसे भरायचे ते तुम्हाला जाहीर होणार. म्हणून आपण लोकांनी त्याच्यामध्ये आणखी शिथिलता हे आणली आहे. एखादा सामान्य व्यक्तीला वाटतं माझे 500 फूटचं घर आहे आणि मला इतका पैसा भरायचा आहे, त्यांनी ऑनलाईन कमिशनरला कॉर्पोरेशनला पेमेंट करून टाकायचं. तुमच्याकडे रसीद आलं का तुम्ही मोकळे झाले. अच्छा. मग कॉर्पोरेशनचे लोक येतील, तुमच्या घरात ते माप बीक घेतील आणि अधिकचे पैसे भरायचे असेल तर ते भरायला लावतील. इतका सिम्प्लिफाय केला आपण लोकांनी. म्हणजे तुम्ही एकदा पैसे भरून तुमच्याकडे पावती आली का तुम्हाला कोणीही काही करणार नाही, अशा स्थितीत आपण पोहोचवतो. हे पोहोचण्याचा मागचा कारण सुद्धा आहे. वेलिंग्टन सोसायटीचा ज्यावेळी मुद्दा ऐरणीवर आला तर वेलिंग्टन सोसायटीच्या आता न्यायालयामध्ये पण बघा कसं काम होतं. एका न्यायाधीशाने सांगितलं MRT ऍक्ट प्रमाणे तुम्हाला सुविधा आहे, तुम्ही सर्व नीटनाट करून घ्या आणि लवकरात लवकर करा. पण तो काही कारणामुळे खूप उशीर झालं. ती बेंच बदलली, नवीन बेंच आलं, तर नवीन बेंचने सांगितलं ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही, तुम्हाला खाली करावं लागेल. खाली करावं लागेल. ते सुप्रीम कोर्टात गेले आणि मला असं वाटत होतं सुप्रीम कोर्ट न्याय देईल, कारण मला सर्व कायदे कानून माहिती आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही, त्यांनी जो निर्णय केला तो बरोबर आहे. तुम्ही पाहिलं तर आधीचा वेळ मागून घ्या त्यांच्याकडनं जाऊन. आणि परत हायकोर्टात मॅटर आला आणि हायकोर्टाने 3 आठवड्याचा त्यांना वेळ दिला. तुम्ही इतक्या दिवसात ऑक्युपेशन जर सर्टिफिकेट नाही आलं तर तुम्हाला घर रिकामी करावं लागेल. आता हे ऑर्डर जरी इम्प्लिमेंट झालं तर मुंबई शहरातल्या सर्व लोकांना कोणीतरी कंप्लेंट करणार आणि हे ऑर्डर इम्प्लिमेंट होणार. म्हणजे मुंबई शहरामध्ये एक नवीन मुद्दा उभा राहू शकतो आणि लोक विनाकारण हैराण परेशान होऊ शकतात. म्हणून मला ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागलं. आता काही लोक बोलतात गोपाल शेट्टी राहतात बोरिवलीला आणि तारदवच्या बिल्डिंगमध्ये जाऊन कशाला हे करायला पाहिजे. मला असं वाटलं का ह्या गोष्टीचा नॉलेज मला आहे, या गोष्टीबद्दल परमेश्वराने मला बोलण्याची हिंमत दिली आहे आणि मी जे बोलतो ते ऐकणारे लोकही सिस्टममध्ये आहेत. तर मी नाही करणार तर कोण करणार? माझ्यासमोरचा हा प्रश्न. कॅम्पाकोला बिल्डिंग पाडता ती वाचवली आपण लोकांनी आणि कॅम्पाकोला वाचलं म्हणून वेलिंग्टनचे लोक शेवटच्या टप्प्यात माझ्याकडे आले आणि म्हणून हे आपण लोकांनी केलं. आणि हे ऑक्युपेशन एम्युनिटी स्कीम आल्यानंतर मला वाटतं की 80-90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बाकी काय 10% उरले असतील ते आपण नंतर करू. आपण ह्याच्यामध्ये आणखी एक चांगली सुविधा करतो. 6 महिने कोणताही दंडाशिवाय तुम्ही ऑक्युपेशन घेऊ शकता. 6 महिन्यापर्यंत तुम्ही लोकांनी नाही केलं तर मग नंतर 50% दंड आणि नंतर मग 100% फाईन तुम्हाला भरावं लागेल. अशा प्रकारची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं का 6 महिन्यामध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण तो सिम्प्लिफाय मेथड जर आपण लोकांनी काढलाय, सोसायटी लोकच पैसे भरू शकतात कॉर्पोरेशनला. एकदा पैसे भरून पावती आली का ते मोकळे झाले. मग कॉर्पोरेशनच्या लोकांनी येऊन चेक करावा. म्हणजे तुम्ही हे जे समजावून सांगत आहात ना, हे समजावणारा तिथे एक प्रतिनिधी असणं आवश्यक आहे ज्यांचे प्रश्न असतात. म्हणजे पुन्हा इथं मुद्दा आहे तो समन्वयाचा. हो, असं वाटतं. समन्वयासाठी आपण हे करतो. त्याच्यामध्ये ऑक्युपेशन आता समजा हे इतकं सोपं नाही मी बोलतो ते. परत आपण हे करतो, जर आर्किटेक्टनी सर्टिफिकेट काही करून दिलं बाबा ह्यानी एवढे पैसे भरायचे तरी चालेल. पहिला एक प्रॉब्लेम होता, जुना आर्किटेक्ट जोपर्यंत रिझाईन होत नाही, तो एनओसी देत नाही, तोपर्यंत नवीन आर्किटेक्ट नेमू शकत नाही. आता आपण सांगितलं नथिंग डुईंग, एवढे वर्ष तुम्ही काही करू शकलात नाही ना, आता आराम करा, आता आम्हाला काम करून द्या. तर हे आपण करतो, तर एकदम सिम्प्लिफाय होईल. माझा स्वतःचा असा विश्वास आहे की 80-90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
त्याच्यामध्ये भरपूर सुविधा आहे. ULCचे फ्लॅट हँडओव्हर नाही केले म्हणून त्याला आपण लोकांनी वेगळं केलं. काही पार्ल्याच्या एका बिल्डिंगमध्ये तुम्ही पाहिलं असणार, तिकडे एक मंदिर जैन लोकांचं होतं आणि तो मंदिर तिकडनं शिफ्ट होत नाही म्हणून 25 वर्ष बिल्डिंगला ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आली. आता आपण तो वेगळा केला. RG मध्ये जर एन्क्रोचमेंट असेल तो त्याला वेगळा करून ऑक्युपेशन सर्टिफिकेट राहत्या लोकांना द्यायला पाहिजे, हे आपण लोकांनी निर्णय करतो आपण. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शिथिलता आणून लोकांना दिलासा कसा मिळेल त्यासाठीचा हा सर्व प्रयोग आहे. 5 बोटं वेगळी असतात, त्या अनुषंगाने प्रत्येक इमारतीचे प्रश्न वेगळे असतात. पण मुद्दा कायम तोच राहतोय की ओसी शिवाय पुढे जाता येत नाहीये आणि ओसी नाही तर काय करावं, हा मुद्दा कायम राहतो. एक फोन आलेला आहे, दिलीप शेंडरे बोलतायत आपल्याशी. नमस्कार दिलीपजी, प्रश्न विचारा. नमस्कार. 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 बोला. ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे की आम्ही 25 वर्ष झाले आमच्या सोसायटीने म्हणजे ओसीसाठी अर्ज केला आहे पण अजून मिळालेलं नाही आहे. बरं. आणि आमचं सरकारी जमिनीवरचं आहे, तर आता ही सरकारी जमीन जी आहे ती आम्हाला बदलावी लागेल का, म्हणजे आमच्या नावावर करून घ्यावी लागेल का? कुठे आहे तुमची बिल्डिंग? दुसरं असं, ही इमारत कुठे आहे दिलीपजी? दिलीपजी सर काही प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं द्या. इमारत कुठे आहे? आम्ही मानपूर मुंबईला आहे. हा, मानपूर. चालेल, ओके. बोला, प्रश्न पूर्ण करा. तर मी थेट असं म्हणेन, कारण मला थोडा दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीचाही उपकार फेडायचे आहेत. आज ज्या ज्या लोकांनी प्रश्न इथे उपस्थित केलाय, हा नियमावली आल्यानंतर तुम्हाला सर्व कळेल, परंतु त्याच्यातूनही काय अडचण जर निर्माण झाली तर आज ज्या ज्या लोकांनी प्रश्न विचारले आहेत त्यांना मी त्यांच्या जागेवर जाऊन मार्गदर्शन करण्याचं काम करीन आणि मी मदत करीन तुम्हाला. वा, एक फार मोठ्या जोरदार टाळ्या सगळ्यांच्याच व्हायला पाहिजेत, कारण अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सरांनी मांडलेला आहे की ज्या ज्या व्यक्तींना प्रश्न आहेत आणि त्यांनी आता सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांच्या त्या त्या ठिकाणी जाऊन सर हे मुद्दे स्वतःहून सोडवणार आहेत. बरोबर सर? नक्की. धन्यवाद सर. आणखीन जाणून घ्यायचं सरांकडनं बरंच काही, आणि त्यांचे आभार तर आपण मानूयाच, पण पुढच्या टप्प्याकडे वळण्यापूर्वी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. हॅलो सह्याद्री बघत रहा, काही महत्त्वाचे मुद्दे अजूनही बाकी आहेत. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याशी संवाद साधत आहेत आज विशेष कार्यक्रमामध्ये माजी खासदार माननीय गोपाळ शेट्टी सर. सर, ब्रेक घेण्यापूर्वी तुम्ही एक मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे आजच्या कार्यक्रमात ज्या ज्या मंडळींनी सहभाग घेतलेला आहे, त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी संदर्भातले प्रश्न सर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर, या महत्त्वाच्या मुद्द्याबरोबरच एक पुन्हा मुद्दा येतो, ते म्हणजे असं की पीपल्स मॅन असं म्हणताना तुम्ही परिसरामधल्या बागा विकसित केल्यात, त्याचबरोबरीने आता वेगळ्या ठिकाणी असलेला हा ओसीचा मुद्दा तुम्ही स्वतःचा समजून तो धसाला लावण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. त्याचबरोबर आम्हा मुंबईकरांची जीवनवाहिनी असं म्हणता येईल त्या म्हणजे रेल्वे. रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून म्हणजे रेल्वेमधल्या प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा आपण कळीचा मुद्दा समजून त्यासाठी उभे आहात, त्याविषयी. नक्कीच मला ह्या विषयावर भाष्य करण्यापूर्वी रामभाऊ नाईक यांचं नाव घ्यावं लागेल, कारण आम्ही त्यांच्या नेतृत्वात वाढलेले सर्व कार्यकर्ते आहोत आणि ते आमदार खासदार असताना रेल्वेचा हा विषय खूप मोठ्या प्रमाणात घेऊन मांडत होते. आणि मी अनेकदा कांदिवली बोरिवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर भाषणं केली आहेत, कारण ह्या मुंबई शहरामध्ये प्रति दिवस 10 व्यक्ती गाडीतून पडून मृत्युमुखी पडतात. म्हणजे वर्षाला 3000चा आकडा गाठतो. आता आपण 2400 पर्यंत काहीतरी आलेलो आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्या युद्धात लोक मरत नाहीत आणि ह्या मुंबई शहरातल्या लोकांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संवेदना, विनाकारण जीवितहानी होऊ नये हा आपला मुद्दा आहे. सर, मी 2014ला ज्यावेळी लोकसभेत गेलो तर पहिल्यांदा हा विषय मांडला, सर्व ट्रेन रोड क्लोजरचे व्हायला पाहिजे म्हणून. त्यावेळी लोकांनी हसू केलं, बाबा शक्य आहे का करून. पण नंतरच्या काळात आपण लोकांनी पाहिला एसी म्हणजे लोकल आले, रोड क्लोजर आले, तर हे मोठ्या प्रमाणात का होऊ शकत नाही, तर होऊ शकतो. आणि मग 2022ला केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्यावेळी मी एक मुद्दा मांडला. आज आपलं मुंबई एसी लोकल रिकाम्या जातात कधी कधी रेट खूप जास्त असल्यामुळे. कारण मी दिल्लीला एअरपोर्टला उतरून मेट्रोनी जात होतो, तर त्यावेळी 100 रुपये तिकीट होतं
त्यावेळी गाडी रिकामे जायचं. नंतर 50 रुपये केल्यानंतर एकदम भरून जायला लागलं. तर नंतर मी ही आयडिया मुंबई शहरासाठी लोकसभेमध्ये मांडलं. हे तुम्ही रेट कमी केला तर लोक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भाग घेतील. आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी गेल्याच महिन्यामध्ये जाहीर केलं की आम्ही सर्व डोर क्लोजरचे ट्रेन आणू आणि भाव वाढ करणार नाही. ही सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा बदल आपल्या मुंबई शहरामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने पाहायला मिळेल. कोस्टल रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर मी माझी भविष्यवाणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहर बघायला येतील लोक. अशा प्रकारचं मुंबई शहर आपल्याला येणाऱ्या 10 वर्षात पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या स्थितीत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आता काम करतंय. नक्कीच, म्हणजे मुंबईचा चेहरा मोहरा हाच फक्त दिखाऊ चकचकीत नाही तर सोयी सुविधांसह तिथल्या नागरिकांच्या सुविधांसह होईल. आणि त्यासाठी घरापासून सुरुवात होते. आणि म्हणूनच आवश्यक असलेला भोगवटा प्रमाणपत्र हे कसं मिळवावं, काय मिळवावं, त्यामध्ये असलेल्या अडचणी या सगळ्या बाबतीमध्ये आपण कंबर कसलेली आहे. आणि ग्राहकांच्या बाजूने कशा पद्धतीने सकारात्मकता होऊ शकेल या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहात. मुळात शहर हे सुनियोजित आणि कायदेशीर अनुषंगिक घर आणि शहर असावं यासाठी सरांचे प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नांना यश लाभो. आजच्या सरांनी आजच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ते म्हणजे आज कार्यक्रमामध्ये ज्यांनी फोन करून प्रश्न विचारले त्या सगळ्यांचे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते स्वतः सर हातात घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर, तुमचे मनपूर्वक आभार मानते. तुमचं दिनक्रम अतिशय व्यस्त असतो, त्यातनं वेळ काढून तुम्ही आलात. बरोबरीने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना ही एक मोठी आनंदाची गोष्ट, त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नांचा न्यायनिवाडा करण्यासाठी तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जेव्हा पुढे येतं तेव्हा तो एक मोठा दिलासा असतो. तो दिलासा आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मिळवून दिला आहे. मनपूर्वक तुमचे आभार मानते. जाता जाता काही संदेश देऊ इच्छिता का? नाही, जाता संदेश हे देईन. मी नेहमी म्हणत असतो ह्या मुंबई शहराने मला खूप काही दिलेलं आहे. मी स्वतःसाठी काय केलं नाही केलं तो नंतरचा भाग आहे. परंतु ह्या मुंबई शहराने मला खूप दिलेलं आहे. आणि मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो मी मुद्दल लोकांना परत दिलेलं आहे कामं करून. परंतु त्याचं व्याज अजूनही बाकी आहे. आणि ते व्याज चुकवण्यासाठी मी आता काम करतोय. आणि ह्या 2-3 विषयावरती सध्या मी काम करतो. ते जर झालं तर मला अनेक लोक विचारतो 33 वर्षामध्ये असं कोणता मोठा काम तुम्ही केलं. तर मी लोकांना हेच सांगतो 33 वर्षामध्ये जे काम केलं ते विसरून जावं. आज 15 महिने मी कुठल्याही पदावर नसताना जे काम करतो तो सर्वात मोठा काम आहे. आणि सर्वात मोठ्या कामातही सर्वात मोठा काम हा ओसीचा ठरेल येणाऱ्या काळामध्ये. ओसीचा ठरेल येणाऱ्या काळामध्ये. नक्कीच, तुम्ही सहभागी झालात. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. व्यक्तीपेक्षा काम मोठं कसं होतं याचं उदाहरण असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याशी संवाद साधत होतं. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार.